हद्दवाढीच्या संदर्भात यापूर्वीसुद्धा आपण सगळेजणांनीच ऐकलं असेल किंवा आपण सगळेजण बोलतोय नेहमी. परवासुद्धा मुख्यमंत्र्यांना आम्ही सगळ्या भेटल्यानंतर मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीसुद्धा सकारात्मक आहेत. साहजिकच स्थानिकच्या जे गावातले लोक आहेत त्यांच्या काही शंका आहेत किंवा त्यांच्या काही सूचना आहेत त्या सगळ्या आपण घेणार आहोत. परंतु पहिल्या टप्प्यामध्ये याच्यातली सुरुवात करण्याच्या दृष्टिकोनातून परवा सरकारमध्ये सुद्धा संमती दर्शवली आहे. त्याच्या माध्यमातून आपण काम करणार आहोत. मुळात मुद्दा असा आहे की कुठल्याही शहराची हद्दवाढ होणं हे नैसर्गिक आहे आणि या नैसर्गिक वाढीसाठी ज्या पद्धतीचा उशीर झाला त्या उशिरामुळे सुद्धा आज कोल्हापूर शहराच्या आणि पर्यायानं कोल्हापूर जिल्ह्याच्या सुद्धा एकूण विकासाला खूप खोब असलेला आहे. त्यामुळे साहजिकच एका बाजूला राज्यस्तरावरती आणि या शहरातल्या आणि परिसरातल्या सगळ्याच लोकांची मागणी आहे. त्यासाठी मुख्यमंत्र्यांकडे आम्ही दोन्ही मंत्री आणि आमच्याबरोबर सुद्धा दोन्ही शहरातले आमदार भेटलो. दोन्ही आमदार म्हणण्यापेक्षा क्षीरसागर साहेब होते, आणखीन काही मंडळी होती. आम्ही सगळे जर भेटल्यानंतर या सगळ्याबद्दल मुख्यमंत्र्यांनी संमती दर्शवली आणि मला असं वाटतं की त्याच्यातला एक टप्पा पुढच्या टप्प्यामध्ये सुरू होईल. पंचगंगेचं पाणी, महापूर आणि पावसाळा आणि कोल्हापूर याचं नातं आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा गैरप्रकार करणाऱ्या कुठल्याही यंत्रणेतल्या एकाही व्यक्तीची चूक आम्ही खपवून घेणार नाही. जे चुकीचं असेल त्याच्यावरती सक्त कारवाई करण्याबद्दल मी सन्मान्य जिल्हाधिकाऱ्यांनी एसीना सूचना दिल्यात. मला असं वाटतं की त्या पद्धतीची कारवाई आपल्याला तात्काळ दिसेल. वाशिममध्ये पाहिलं तर आयुष्यमान प्राथमिक केंद्राची इमारत आहे ती कंत्राटदारानं भाडे तत्वावरून त्या ठिकाणी मासोळीचा व्यवसाय असल्याचं निदर्शनास आलेलं आहे. खरं तर आरोग्य विभाग इतक्या मोठ्या प्रमाणावरती आरोग्यसेवा बजावत असतं, मात्र अशा पद्धतीने काही कंत्राटदारांमुळे अशा घटना घडतात. काय आता नेमकं कारवाई याची वस्तुस्थिती माहिती घेऊया. मला असं वाटतं की अशा पद्धतीची कुठेही करायचं अपेक्षित नाही किंवा असणारही नाही. परंतु जर असं असेल तर ते अतिशय गंभीर आहे. त्याच्यावरती अतिशय कडक कारवाई केली जाईल. पण मुळात त्याची माहिती आपण घेऊ. कारण काय होते बऱ्याच वेळा एखादी बातमी येत असताना त्याची वस्तुस्थिती बघू आणि वस्तुस्थिती जर असेल तर त्याच्यावरती तात्काळ कारवाई करण्याबद्दल आमच्या यंत्रणेला आजच आम्ही सूचना देतो. केंद्राचा एक कार्यक्रम विधिमंडळात झाला. त्या ठिकाणी मराठी भाषेत कुठलाही बोर्ड लिहिलेला होता. इंग्लिश आणि हिंदीमध्ये त्याचा सगळं उल्लेख केला गेला होता. त्यावर हा त्याने आरोप केला आहे. या विषयाची माहिती घेऊया आपण. मला असं वाटतं आता आपण सांगितलं पण त्याच्यानंतर आज DPTCच्या मीटिंगमध्येच आम्ही आहोत. अशा पद्धतीने बघा महाराष्ट्र आणि मराठी याच्याबद्दल फार कुणी कुणाला सांगायला पाहिजे अशातला भाग नाही. आपल्या सगळ्यांच्यासाठी आपल्या सगळी मायबोली असलेल्या मराठीला निश्चितपणाने आपण सगळेजणच त्या सगळ्याचा अभिमान बाळगतोय. त्यामुळे अशा गोष्टी होणार नाहीत. पण वस्तुस्थिती बघून पुढे जातो. सभागृहातल्या सदस्यांचा अशा पद्धतीने उल्लेख खालच्या स्तराला जाऊन माझं म्हणणं आहे की एखाद्या गोष्टीची माहिती घेणं आणि मग त्याच्यावरती बोलणं उचित होईल. ही गोष्ट अजून आपण मीटिंग नंतर आपण माहिती घेऊ. एखादी गोष्ट माहिती घेतल्यानंतर मग आपण बोललो तर अधिक उचित होईल. सर, शहरात ट्रॅफिक जाम होतं आहे, त्याची सोडवणूक होता होणार झाले. त्यातच रंकाळ्याजवळ एक फुटपाथ आहे जो अडचणीचा ठरतोय. तो अजूनही काढण्याची गरज आहे. यावर आपण काय निर्णय घेतला? कारण दररोज ट्रॅफिक जामची समस्या आहे. ट्रॅफिक जामवरती सुद्धा आपल्याला काम करणं गरजेचं आहे. कारण शहरामध्ये एका बाजूला येणारे भाविकांची संख्या वाढते. इथलं एकूण कोल्हापूरचं जे काही पॉप्युलेशन आहे आणि त्यानंतर येणारे बाहेरचे सगळेचे सगळे जे एकूण सगळे पर्यटक असतील, इतर सगळे नागरिक असतील, त्यामुळे अजूनसुद्धा चांगलं नियोजन करणं गरजेचं आहे. महानगरपालिकेचे आयुक्त इथं आहेत मॅडम, आपण त्यांना सूचना देऊ आणि निश्चितपणे केवळ तिथलंच नाही तर एकूण शहराच्या ट्रॅफिकचं नियोजन करण्यासाठी सुद्धा कालबद्ध प्रोग्राम आपण करतो.